सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पुन्हा एकदा मी आपल्यासाठी केकची नवीन रेसिपी घेऊन आलेली ती म्हणजे स्ट्रॉबेरी कोकोनट केक. साहित्य सर्वप्रथम आपण या इथे केक टीन घेतलेला आहे. केक टीनला सर्वत्र तेल लावून थोडासा मैदा स्प्रेड करून तयार करून ठेवलेला आहे. 1 कप पिठी साखर घेतलेली आहे. 1 कप पिठी साखरमध्ये आपण त्याच प्रमाणामध्ये 1 कप एवढं दही घेतलेलं आहे. आता आपण दही आणि पिठी साखर छान व्यवस्थित दोन्हीही मिक्स करणार आहोत, जेणेकरून एक स्मूथ बॅटर या इथे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे बॅटर बनलेलं आहे. आता यामध्ये आपण मेल्टेड 4 चमचे बटर टाकलेलं आहे. हे तीनही जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता या इथे आपण 1 कप पिठी साखर, 1 कप दही आणि 4 चमचे मेल्टेड बटर घेतलं होतं. त्यासाठी या इथे आपण 1.5 वाटी एवढा आपण मैदा घेतलेला आहे. तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या, ज्या वाटीचं प्रमाण तुम्ही या इथे घेऊ शकता. या इथे आपण 1 किलोचा केक बनवत आहोत, त्यासाठी 1.5 कप मैदा. आता हा मैदा जो आहे तो चाळणीने छान चाळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे. मैदा चाळल्यानंतर आणि पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर अर्धा किलोचं करायचं असेल तर तुम्ही फक्त 1 कप मैदा घ्या, त्यासाठी अर्धा कप पिठी साखर आणि अर्धा कप दही घ्या. आता आपण यामध्ये टाकणार आहोत पिंक कलर. साधारणतः 3 ते 4 थेंब टाकलेले आहेत. हे माझ्याकडे स्ट्रॉबेरी इमर्शनल आहे, ते मी टाकलेलं आहे. इसेन्स आणि रंग दोन्हीही काम करतं हे आणि फ्लेवर खूप छान येतो केकला. त्यामुळे स्ट्रॉबेरी इमर्शनल शक्यतो तुम्हीसुद्धा वापरा, टेस्ट खूप छान येते याची. मिक्स करून घेतलेलं आहे आपण. आता यामध्ये आपण टाकणार आहोत बेकिंग पावडर. 1.5 वाटी मैद्यासाठी 1.5 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत. हा 1 चमचा आणि हा अर्धा चमचा. आता येथे पीठ मिक्स करण्यासाठी मी पाण्याचा वापर करत आहे. साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे, गरम वगैरे काही नाही केलेलं. तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा असेल तर रूम टेम्परेचरवरचं दूध तुम्ही या इथे वापरू शकता. आता आपण मिक्स करून घेणार आहोत आपण. तर याथे तुम्ही थिकनेस बघू शकता. साधारणतः अर्धा कप इतकं पाणी मला लागलेलं आहे पीठ मिक्स करण्यासाठी, कारण का आपण ऑलरेडी यामध्ये दहीसुद्धा टाकलेलं होतं. तर बॅटर तुम्ही बघू शकता, फार पातळ नाही किंवा फार घट्ट नाही. अशाच प्रकारचं बॅटर आपल्याला केकसाठी हवं आहे. आता जो आपण केक टीन तयार केलेला होता, त्या केक टीनमध्ये हे बॅटर आपण टाकून देणार आहोत. ऑलरेडी मी गॅसवरती मोठं पातेलं ठेवलेलं आहे प्रीहीट होण्यासाठी, ज्यामध्ये आपण हा केक टीन ठेवणार आहोत. अशा प्रकारे केकचं बॅटर आपण पूर्णपणे ट्रान्सफर केलेलं आहे. आता केक टीनला आपण टॅप करूयात 1-2 वेळेला आणि प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत. हा केक साधारणतः 40 मिनिटामध्ये छान व्यवस्थित बेक होतो. आपण झाकण लावून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे. हाय किंवा फार मीडियम नाही किंवा फार हाय नाही, स्लो गॅसवरतीच हा केक छान बेक होऊ द्यायचा आहे. 40 मिनटे झालेली आहेत. 40 मिनटानंतर या इथे मी चेक केलं तर आपला केक जो आहे तो छान व्यवस्थित बेक झालेला आहे. याला मी आता थंड झाल्यानंतर मी साईडने सैल करून एका मोठ्या स्टीलच्या परातीमध्ये या इथे मी काढून घेतलेला आहे. आता पूर्ण थंड झाल्यानंतर या इथे मी दुसऱ्या प्लेटमध्ये हा केक काढून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता आपण स्ट्रॉबेरी कोकोनट केक बनवत आहोत, त्यामुळे आपण या इथे स्ट्रॉबेरी क्रश जे आहे ते वापरणार या इथे. आता एका वाटीमध्ये या इथे स्ट्रॉबेरी क्रश घेतलेला आहे आणि सुकं खोबरं आहे, त्याचं मी ब्राऊन कवर काढून किसून घेतलेलं आहे. आता काट्याच्या चमच्याने ह्या केकला आपण अशा प्रकारे होल पाडून घेणार आहोत सर्वत्र, जेणेकरून आपण जेव्हा या इथे अशा प्रकारे स्ट्रॉबेरी क्रश जेव्हा टाकू तेव्हा ही स्ट्रॉबेरी क्रश पूर्ण आतमध्ये केकच्या जाणार आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण केक जो आहे तो स्ट्रॉबेरी क्रशने पूर्ण कवर करून घेतलेला आहे. आता पूर्ण क्रश आपण अप्लाय केल्यानंतरनी यावरती आपण टाकणार आहोत सुकं खोबरं, जे आपण किसून घेतलेलं आहे. त्याचं ब्राऊन कवर काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी खूप मस्त टेस्टी हा केक बनतो. नक्की एकदा तरी तुम्ही हा केक बनवा. लहान मुलांना फार हा केक नक्कीच आवडेल. तर तयार झालेला आपला मस्त स्ट्रॉबेरी कोकोनट केक. मैत्रिणींनो, ही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सारिका परिपूर्ण किचनला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब